मागील 4 वर्षाच्या राजकारणाचा जर हिशोब केला, गोळाबेरीज मांडली आणि एखादा निष्कर्ष काढायचं ठरवलं, की या 4 वर्षामध्ये राजकीय पक्ष म्हणून किंवा राजकीय नेता म्हणून कुठल्या पक्षांनी काय मिळवलं किंवा कुठल्या नेत्यांनी काय मिळवलं, तर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय, की जे काही मिळवायचं ते केवळ राजकारणामध्ये फक्त शरद पवारांनी मिळवलं आहे आणि शिवसेनेने मिळवलं आहे. या उलट भाजपने जर विचार केला, भाजपचा जर विचार केला, ते जे काही गमवायचं होतं ते सर्वच्या सर्व भाजपनी गमावलेलं आहे. काहीही कमावलेलं नाही. आता मी जे म्हणतोय कदाचित ते तुम्हाला पटणार नाही, तुमच्या पचनीही पडणार नाही. पण बारकाईने जर विचार केला, दूरदृष्टी ठेवून नेते कसे वागले याचा विचार केला, मुत्सद्दीपणाने कुठला पक्ष, कुठला नेता कशा तऱ्हेने वागला याचा जर हिशोब केला, तर मी जे म्हणतोय ते तुम्हाला अवश्य पटेल याची मला खात्री आहे. नमस्कार मंडळी, शेतकऱ्यांच्या चावडीवर आपलं स्वागत आहे. आज आपण पहिल्यांदा विचार करू की भाजपला काय मिळालं आणि भाजपने काय मिळवलं. भाजपने शेवटी अर्ध्यामध्ये काही का असेना सत्ता मिळवली असं लोकांना दिसतंय, तुम्हाला पण दिसतंय. पण सत्ता मिळवली म्हणजे काय केलं? प्रत्यक्षात निवडणुकीनंतर लोकांनीच त्यांना निवडून दिलं होतं आणि सत्ताही त्यांच्या हात स्वाधीन केली होती. परंतु त्यांचं जे काही नैसर्गिक जे मित्रत्व होतं शिवसेनेशी, त्यांच्याशी अनेक कारणामुळे त्यांचं वितुष्ट आलं आणि हाती आलेली सत्ता भाजपने गमावली. आता जी सत्ता गमावली होती तीच सत्ता आता मिळवली म्हणजे वेगळं तर काही मिळवलंच नाही. 5 वर्ष जी सत्ता मिळायला पाहिजे होती, जनतेनं तुमच्या हाती दिली होती, त्या पक्षाच्या हाती दिली होती, ती काही भाजपला उपभोगता आली नाही. त्यापुढे जाऊन असंही म्हणता येईल की आता जी सत्ता मिळवली त्यासाठी भाजपला अनेक तऱ्हेच्या कुरघोड्या कराव्या लागल्या, तऱ्हेतऱ्हेचं राजकारण करावं लागलं, तऱ्हेतऱ्हेचं लोकांमध्ये इतर पक्षांमध्ये फोडाफाडी करावी लागली आणि तेव्हा कुठे सत्ता मिळाली. हे राजकारण, भाजपनं केलेलं राजकारण भाजपच्या अनेक नेत्यांना, अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा रुचलेलं नाही. भाजपने काय केलं, राष्ट्रवादींनी काय केलं, सेनेने काय केलं, हा विचार करताना राष्ट्रवादींनी काय मिळवलं हा जर विचार केला. आता राष्ट्रवादी म्हणजे आपण शरद पवार असा विचार करू. राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार. शरद पवारांनी काय केलं? शरद पवारांना त्यांच्या पक्षाला जनतेने विरोधी पक्षामध्ये बसण्या एवढा जनादेश दिला होता. त्यांना सत्तेमध्ये बसायला जनतेने जनादेश दिला नव्हता, तरीही त्यांनी 2.5 वर्ष सत्ता उपभोगली. म्हणजे त्यांनी मिळवलंच. कसं का असेना, त्यांनी सत्ता जी त्यांना मिळणार नव्हती ती सत्ता त्यांना मिळाली. सेनेचं काय झालं? सेनेचंही तेच झालं. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणारच नव्हतं, भाजप द्यायला तयारच नव्हता. जे मिळणार नव्हतं ते भाजपने मिळवलं, शिवसेनेने मिळवलं. 2.5 वर्ष त्यांना पाहिजे होतं, पुरेपूर 2.5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं. एवढंच नव्हे तर बाप मुख्यमंत्री आणि पोरगा मंत्री. कदाचित भाजपसोबत युती असती तर बाप मुख्यमंत्री आणि पोरगा मंत्री असं काही कधी सहजासहजी शक्य झालं नसतं. म्हणजे सेनेनेही जे मिळणार नव्हतं ते मिळवलं. भाजपचं काय? भाजपने एकंदरीत जी राजकारणाची जी पद्धत वापरली त्यामध्ये कुठेही दूरदृष्टी नव्हती, कुठेही मुत्सद्दीगिरीपणा नव्हता. आमच्या खेड्यांमध्ये जर मंगळागौर बसवायची असेल तर महिला काय करतात माहित आहे का? त्यांच्याकडे नसलेल्या वस्तू, आता गरीब असतात बिचाऱ्या, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी नसतात आणि मग 4 महिला आपल्या घरी येणार, त्यांना आपलं घर कसं सुंदर दिसलं पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे. मग काय करतात त्या महिला?
आजूबाजूच्या घरी जातात आणि त्यांच्या घरच्या चांगल्या चांगल्या वस्तू घेऊन येतात आणि आपलं घर सजवतात आणि आपली मंगळागौरी साजरी करून टाकतात. भाजपने तेच केलं. स्वतःचं जे हक्काचं होतं, जो नैसर्गिक मित्र होता सेना, तो गमावला आणि बदल्यात काय केलं, आता त्याविषयी खुलात मला बोलायची गरज नाही. जे भाजपच्या विचारधारेशी कधीही मिळते जुळते नव्हते, आजही नाही, उद्याही मिळते जुळते राहू शकत नाही, अशी सगळी सजावट भाजपला गोळा करावी लागली आणि आपली गौर साजरी करावी लागली. तेव्हा कुठे भाजपच्या हाती सत्ता आली. त्यातही मुख्यमंत्रीपद गेलं आणि उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. मग त्यापेक्षा इलेक्शन झाल्यानंतर सेनेने जो प्रस्ताव दिला होता, ते आपण तो विषय सोडून देऊ की खरं त्यांना तसं वचन दिलं होतं 2.5 वर्षाचं की नव्हतं दिलं, हा विषय सोडून देऊ. पण निवडणुका झाल्यानंतर एक बरोबरीचा मित्र या नात्याने जर त्यांचं म्हणणं मान्य केलं असतं तर 2.5 वर्ष भाजपला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं आणि 2.5 वर्ष उपमुख्यमंत्रीपद मिळालं असतं. याही हिशोबाने भाजपने बरंच काही गमावलंच आहे. आता पलीकडला हिशोब सांगतोय मी तुम्हाला, ज्याला दूरदृष्टी म्हणतात, ज्याला मुत्सद्दीगिरी म्हणतात, तो विचार करू. भाजपने काय केलं हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. ना आपला पक्ष वाढवला, ना कार्यकर्ते वाढवले. जे काही जुने वडोलबार्जित म्हणूया असे 50 वर्षापासून काम करणारी मंडळी जी होती त्यांना दूर सारलं आणि भलतीच लोक आपल्या बाजूला आणली आणि यांनी आपलं एकंदरीतच सत्ता मिळवली. शरद पवारांनी काय केलं, हा विषय मी वारंवार यासाठी म्हणतोय. शरद पवारांची मुत्सद्दीगिरी, राजकीय मतभेद तुमचे कुणाशी कितीही असू द्या, माझेही आहेत, मी काही शरद पवारांचा फॉलोवर नाही. आमचं तर फार शेतकरी संघटना तर त्यांच्यासोबत फार पूर्वीपासून वितुष्ट आहे जवळजवळ. पण एखाद्या माणसामध्ये एखादा जर गुण असेल जो अवलोकन करण्यासारखा असेल, कदाचित राजकारण करायचं असेल तर राजकारणामध्ये जे शिकावं लागतं ते शिकण्यासारखा असेल, तर तो आपण बारकाईने तपासला पाहिजे. स्वीकारणे न स्वीकारणे हा पलीकडला भाग आहे. शरद पवारांनी काय केलं, शरद पवारांना अनेक वर्षापासून अजित पवार आणि अन्य मंडळी डोईजड झालेली होती. त्यांना कुठल्याही स्थितीमध्ये त्यांच्याच पक्षात ही मंडळी नको होती आणि आपला वारस सुद्धा यांच्यापैकी कुणालाही त्यांना नेमायचं नव्हतं. मग काय झालं, त्यांनी मधल्या काळात जे केलं, स्वतःच्या पक्षामध्ये फूट पडू दिली म्हणा किंवा स्वतःहून पडेल अशी व्यवस्था केली म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण त्या पक्षामध्ये फूट पडली. पवारांना जे नको होते ते त्यांनी पद्धतशीरपणे बाजूला सारले आणि आपला वारस कोण हे जाहीर न करता प्रत्यक्षात त्यांनी त्याला माणसाला हळूहळू पुढे आणायचं काम सुरू केलंय. आज जेव्हा मागे विषय निघायचा तेव्हा म्हणायचं की उत्तराधिकारी कोण शरद पवारांचा, तरी 2 नावं यायची, सुप्रिया सुळे की अजित पवार. पण आता आपल्याला जे दिसतंय ते पद्धतशीरपणे हळूहळू रोहित पवार यांचं नाव वारस म्हणून जवळजवळ पुढे येत आहे आणि त्या दिशेने एकंदरीतच राष्ट्रवादीची पावलं पडत आहेत. जर राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली नसती, ही जी प्रस्थापित मंडळी आहे, नेते मंडळी आहे, यांना बाजूला सारलं नसतं तर राजकीय एकंदरीतच शरद पवारांना आपला राजकीय वारस पुढे आणता आलेला नसता. आज एवढं सगळं केल्यानंतर शरद पवारांनी काय मिळवलं, तर त्यांच्या मनात जो वारस होता त्याला त्यांनी पुढे केलं. आज नव्या पिढीमध्ये रोहित पवारांचं नेतृत्व प्रस्थापित होत आहे. ही शरद पवारांची करामत आहे, यालाच दूरदृष्टी म्हणतात. कारण पुढील काही वर्षानंतर 10 वर्षानंतर जेव्हा प्रसंग येईल तेव्हा भाजपमध्ये नवनेतृत्व नसेल, काँग्रेसमध्ये नवनेतृत्व नसेल, नवनेतृत्व राष्ट्रवादीकडे असेल आणि दुसरं नवनेतृत्व सेनेकडे असेल, आदित्य ठाकरेच्या स्वरूपात. राष्ट्रवादीमध्ये जे घडलंय
तेच सेनेमध्ये घडलं. त्याच पद्धतीने आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यात आलं. तिथेही तेच घडलं. उद्धव ठाकरे यांना जे नको होते, जे डिव्हिजन होते, त्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारण्यात आलं. खापरही त्यांच्याच डोक्यावर फोडण्यात आलं. आणि फायदा कुणाचा झाला तर इकडे उद्धव ठाकरे यांचा झाला. मुलगा पुढे आला, मुलाला राजकीय वारस म्हणून पुढे आणता आलं. इकडे शरद पवारांना, रोहित पवारांना सामोरं आणता आलं. आणि याची खापर जे काही फुटाची ती मात्र दुसऱ्यावरच फुटल्या गेली, दुसऱ्यावरच फुटत राहणार आहे. आणि एकंदरीतच याला जे म्हणतात, यालाच राजकारण म्हणतात, यालाच राजकीय डावपेच म्हणतात, यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात आणि यालाच दूरदृष्टी म्हणतात. पुढील 25 वर्षानंतर, पुढील 20 वर्षानंतर या राज्याचा नेता कोण असेल हे ठरवण्याचं काम आज शरद पवारांनी आजच करून ठेवलंय. कदाचित शरद पवारांनी सांगितलं तसंच उद्धव ठाकरेंनी केलं असावं असं म्हणायला आज जागा आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी केलं. पुढल्या काळामध्ये ठाकरेचं नेतृत्व प्रस्थापित होण्याच्या मार्गावर आणि इकडे रोहित पवारांचं नेतृत्व प्रस्थापित होण्याच्या मार्गावर आहे. दुसऱ्या पक्षाकडे मी जसं म्हटलंय, भाजपाकडे मंगळागौर साजरी करणे या पलीकडे काहीही नाही. कुठेही दुसरा नेता नाही राज्यामध्ये. नव नेतृत्व उगम पावत नाहीये हे. आणि जवळजवळ यांना पुन्हा कधीतरी इकडे नेते तयार होतील, तेच पळवायचे आणि भाजपच्या नावाने सत्ता स्थापन करायची, अशा तऱ्हेचे प्रयोग करत राहावे लागणार आहे. शरद पवार मात्र एका वेगळ्या दिशेने निघाले आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हेच समजून सांगण्यासाठी माझा आता थोडा खटाटोप होता. भेटूयात. धन्यवाद.